आता पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पालघरच्या नागझरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या मायलेकाची सुटका। सूर्या नदीच्या पुराचा वेढा पडल्याने जीव वाचवण्यासाठी दोघांनी सकाळपासून झाडाचा घेतला होता आधार। पालघरच्या किराट भागात सूर्या नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका। 25 जणांचं एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू। किराट गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पांजरा मध्यम प्रकल्प रात्री 100% भरला। धरणातून 369 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पांजरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नाशिकमधील भावली धरणानंतर भाम धरणही भरलं। धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू। धरण भरल्यानं मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून पंचगंगा नदीची पाणी पातळीत घट झाली। मात्र जिल्ह्यातील 28 बंधारे अजूनही पाण्याखाली, तर राधानगरी धरण 87% आणि काळवाडी धरण 48% भरलंय। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धरणं भरली। सूर्या, वैतरणा आणि तांसा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। धामणी, कवडास, मोडकसागर आणि तांसा धरणातून मोठा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या मालेगावातील चडकापूर धरणातून ग्रीडा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला। नदीपात्रात 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पाटणे येथील गिरणा पूल पाण्याखाली। गिरणा, मोसम या नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला। वेण्णा नदीचे 2 पूल पाण्याखाली। कण्हेर धरण 90% भरल्यामुळे धरणातून नदीपात्रात विसर्ग। साताऱ्याहून म्हसवे गावाकडे जाणारा पूल आणि अहमदाबादवरून किडगावकडे जाणारे दोनही पूल पाण्याखाली। गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस। धान पिकाच्या रोवणीला सुरुवात। शेतकऱ्यांना दिलासा। आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याची शक्यता कमी। मुंबईतील धरणांमध्ये 70% पाणीसाठा। मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा परिणाम अनिश्चित असल्यानं पाणी कपात मागे घेण्याची शक्यता नाही। पालिका अधिकाऱ्यांची माहिती। मुसळधार पावसामुळे वसई विरारचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प। महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्याने जलयोजना बंद। सूर्या प्रकल्प, कवडास, धामणी आणि दुकटन केंद्राची वीज बंद। मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली। सीएसएमटी, दादरसह प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात। मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांनंतरही बीएमसीच्या उद्यान विभागातील 36 पदं अद्याप रिक्त। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे झाडांची पाहणी, छाटणी आणि धोकादायक झाडं हटवण्याच्या कामावर परिणाम। त्यामुळे तातडीने पदं भरण्याची मागणी। 1 ऑगस्टपासून अकासा एअरची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व विमान वाहतूक टर्मिनल 2 वरून होणार। प्रवाशांच्या सोयीसह विस्तार आणि खर्च व्यवस्थापनाच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे। पीओपी मूर्तीच्या निर्मिती आणि विक्रीवरील बंदीला मूर्तिकारांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान। प्रदूषण नियंत्रण मंडळाला बंदीचे अधिकार नसल्याचा दावा करत सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब। मुंबईतील जेजे आणि पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारली जाणार धर्मशाळा। रुग्णांच्या नातेवाईकांना अल्पदरात निवास, भोजन आणि मूलभूत सुविधा मिळणार। नागपूर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि कोल्हापूरमधील शासकीय रुग्णालयांचाही यात समावेश। लोणावळा कर्जत घाटातील भूस्खलनामुळे बंद असलेली 3री मार्गिका 31 जुलैपर्यंत सुरू करण्याचे मध्य रेल्वेचे लक्ष्य। पुनर्बांधणीचं काम युद्धपातळीवर सुरू।